31 आणि नववर्षाचा स्वागताचा उत्साह शिगेला पोचलेला आहे. मात्र हा जल्लोष कुठल्याही कारणामुळे दुःखात बदलू नये यासाठी ठाणे पोलीस सज्ज झालेले आहेत. मद्यपी वाहन चालकांवर ठाणे पोलिसांची कडक नजर असेल. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी, कडक तपासणी आणि विशेष ड्रंक ड्राईव्हची मोहीम राबवली गेलेली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा ठाणे शहर वाहतूक शाखेचे उप-आयुक्त श्री पंकज शिरसाट यांनी दिलेला आहे. नियम पाळा, सुरक्षित राहा आणि जीव सांभाळून नववर्षाचं स्वागत करा असं आवाहन उपायुक्त पंकज शिरसाट यांनी नागरिकांना दिले आहे. 31 जवळ येत आहे, त्या दृष्टीने वाहतुकीने काय तयारी केली? 31 साठी आपण जे काही बार ओनर्स असोसिएशन आहे त्यांची ऑलरेडी त्यांना नोटीस वगैरे दिलेल्या आहेत की जेणेकरून त्यांनी जे त्यांच्याकडे येणारे ग्राहक आहेत त्यांना त्यांनी प्रॉपरली ट्रीट करावं आणि बाहेर जाताना पिऊन कोणी गाडी चालवू नये याची दक्षता घ्यावी. त्यांच्यासाठी एक्स्ट्रा ड्रायव्हर्स असतील, टॅक्सीज असतील, ऑटो असतील याची व्यवस्था करण्याबाबत त्यांना नोटीस दिलेली आहे. नववर्षाच्या स्वागताला अनेक ठिकाणी हुल्लडबाजी होते, काही बाईक स्वार हे करतात, त्या दृष्टीने तुम्ही काय नाकाबंदी बरोबर किती मनुष्यबळ? आपल्याकडे जवळपास 59 अधिकारी आणि 450 कर्मचाऱ्यांचा त्या दिवशी पूर्ण बंदोबस्त लागणार आहे. 51 ते 54 आपल्याकडे नाकाबंदी पॉइंट्स असतील ज्यांना ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस वगैरे केले जातील. गतवर्षीच्या तुलनेत असे मद्यपी चालक आणि आता सध्या तुमच्या कारकिर्दीत कारवाया किती झाल्या? या वर्षी जवळपास आतापर्यंत 13,350 केसेस झालेल्या आहेत. पण एकंदरीत डिसेंबरचा ट्रेंड बघितला गेला तर डिसेंबर मध्ये 646 आतापर्यंत केसेस झालेल्या आहेत. म्हणजे कुठेतरी ट्रेंड कमी होतोय असं दिसून येतंय. सर, महानगरपालिकेचा चुनाव पण ई चलनचे कुठेतरी जास्ती उमेदवारांनी घेतली. बरोबर आहे. जे काही त्यांच्यावर पेंडिंग चलान्स होते त्याबाबतचं जे काय आहे की सरकारी जी काही पेंडिंग अमाऊंट आहे ती भरण्याबाबत निर्देश आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक वाहतूक विभाग येथे उमेदवारांची रांग लागलेली आहे आणि ते त्या जे काही त्यांच्यावर पेंडिंग चलान्स आहेत ते भरून घेत आहेत. आतापर्यंत जवळपास 307 उमेदवारांनी 11,09,500 रुपयाचा चलान आतापर्यंत त्यांनी भरलेले आहे. निविदा प्रक्रिया अजून राबवलेली नाहीये. आतापर्यंत त्याचा जो काय तो ड्राफ्ट होता ते बनवण्याचं काम चालू होतं. त्या ड्राफ्ट बनवण्याच्या ह्याच्यातच ज्यांच्या त्याबाबत तक्रारी होतात, जसे असेल मनसेचे काही पदाधिकारी आहेत किंवा अजय जया म्हणून जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत यांनी त्याच्यावर जे आक्षेप घेतले होते त्यांनाही आपण त्याबाबतची जी आपल्याकडचा जो ड्राफ्ट होता त्यांना देऊन त्याच्याबाबतचे इनपुट्स मागितलेले आहेत. त्यानंतरच पुढची प्रोसिजर चालू करण्यात येईल. कल्याण असू द्या, डोंबिवली, भिवंडी आणि ठाण्यामध्ये त्या कसं निघाल? बरोबर आहे. आपल्याकडे जवळपास कल्याणमध्ये मेट्रोचं काम चालू आहे. डोंबिवली शिळी रोड जो आहे त्याच्यावर पण मेट्रोचं काम चालू आहे आणि आजच वालदुनी ब्रिज जो 10 दिवसासाठी बंद होता तो चालू करण्यात आला आहे सकाळी बसून. ही कल्याणकरांसाठी एक चांगली आणि सुखकर बातमी असणार आहे, कारण कल्याण आणि उल्हासनगर मधला मेजर ब्रिज होता तो आणि आजच तो एकदम त्याचं खूप छानपैकी काम करून आज चालू केलेला आहे सकाळी 6 वाजता. निवडणुकीसाठी जसं किंवा वाहन चालकांना, नागरिकांना आणि वाहन चालकांना ट्रॅफिक विभागाकडनं विनंती करतो की कृपा करून आपण एन्जॉय करा, पण दारू पिऊन गाडी चालवू नका. थँक्यू. सर, हिंदी